मित्रांनो, जीवनामध्ये राग ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. काय होतंय, रागाच्या भरात आपण एखादा शब्द असा काहीतरी कुणाला तरी बोलून जातो आणि जे आयुष्यभर जी जोडलेली नाती असतात, एका शब्दामुळं पडदेशन तुटून जातात. जसं म्हटलं जातं, की जोडणं फार अवघड असतं. तोडायला 1 सेकंद पुरेसा असतो. एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही एखादी चुकीची गोष्ट जर बोललासा, तर ती व्यक्ती जे काही तुम्ही आयुष्यभराचं नातं सांभाळलेलं असतं किंवा अनेक वर्षी जे नातं सांभाळलेलं असतं, ते पडदेशन कधी तुटून गेलं समजून येत नसतं. त्यामुळं मित्रांनो, कधीही जर तुम्हाला राग आला, तर त्या रागावर जास्तीत जास्त कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा. विचारच करत असताना असा करा, की ज्या व्यक्तीला तुम्ही भेटणार आयुष्यामध्ये, ती व्यक्ती खरोखर आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे का? किंवा ती जी व्यक्ती तुमच्या संगत बोलत असताना ते जे तुमच्यामध्ये संवाद चाललेला असेल, बोलणं चाललेलं असेल, त्यामुळं खरोखर तुम्हाला राग येणं गरजेचं आहे का? त्या व्यक्तीनं अशा काही गोष्टी तुम्हाला जर बोललेल्या असतील, तर त्या व्यक्तीचा जर आपल्याला राग येत असेल आणि ती गोष्ट जर खरी आहे का खोटी आहे ह्याची सत्यता जर तुम्ही पडताळून पाहिलेली असेल, तर खरोखर तुम्हाला राग येणं गरजेचं आहे. पण त्या व्यक्तीनंच बोलल्यानंतर का राग येतो? ती बोलणारी व्यक्ती खरोखर त्या पात्रतेची आहे का? की त्या व्यक्तीनं तुम्हाला बोलावं? अशा पद्धतीनं जर ह्या जीवनाचा जर विचार केला असा, तर महत्त्वाची गोष्ट आहे. रागावर तुमचं नियंत्रण, कंट्रोल मित्रांनो 100% पाहिजे. अन्यथा रागाच्या भरात एखादी बोललेली गोष्ट फार माणूस तोडून जात असते. त्यामुळं विचार करणं फार गरजेचं आहे मित्र. काय होतं, रागाच्या भरात आपण एखादी गोष्ट बोलून जातो आणि त्याचा फार नंतर विचार करावा लागत असतो. तसंच मित्रांनो, जसा राग आहे तसंच तुमचं जे काही चारित्र्य असेल त्या चारित्र्यसुद्धा फार विचार करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी तुम्ही एखाद्याच्या घरी मित्र म्हणा, पाहुणे म्हणा, कोणीही म्हणून एखाद्या घरी ज्यावेळी तेरात्या व्यक्तीच्या ज्यावेळी तुम्ही घरी जात असता, त्यावेळी तुमची नजर फार महत्त्वाची काम करत असते. कारण नजरेमध्ये तुम्हाला तुमचा जगणं तुमचा स्वभाव कसा आहे, हे पुढच्या व्यक्तीला समजत असतं. त्यामुळं कुणाच्याही दुसऱ्याच्या ज्यावेळी तुम्ही घरी जाताय, त्यावेळी प्रामुख्याने ही गोष्ट जीवनामध्ये पाळली पाहिजे, की आपली नजर ही शांत, प्रेमळ आणि खरोखर भरोश्याची नजर पाहिजे. तुम्ही जर नजरेनं चुकीच्या पद्धतीनं जर हावभाव केले, तर तुम्ही तुमच्या नजरेवर कंट्रोल, नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे, कुणाच्याही घरी गेला की तुमची नजर तुमचा स्वभाव सांगत असते. त्यामुळं विचार करूनच एखाद्याच्या घरात जाताना फार विचार करून जाणं गरजेचं. त्यानंतर फार महत्त्वाची गोष्ट जीवनामध्ये अशी येते, की मित्रांनो, आपण एखाद्या एक सच्चोट साचेबद्ध आयुष्य जीवन जगत असताना तुमचा एक सरासरी इन्कम असतो, सरासरीची मिळकत असते आणि या सरासरी मिळकतीतून काय होतं, एक दिवस असा येतो की आपणला अचानक आपला इन्कम वाढतो, पैसे वाढतात. मग ते जमीन विकून आलेले असतील, घर विकून आलेले असेल किंवा अन्य प्रॉपर्टी विकून जर मिळकत आलेली असेल, तर काय होते, अचानक आलेला हा पैसा माणसाला शांत बसू देत नाही आणि माणसामध्ये अहंकार वाढवतो आणि त्या पैशाचा जर योग्य जर विनय आणि वापर जर नाही व्यवस्थित झाला, तर माणसामध्ये अहंकार वाढतो आणि ते अहंकार माणसाला चुकीच्या पद्धतीनं जाण्यास कारणीभूत ठरतो. तर मित्रांनो, अहंकारावर तुम्ही कंट्रोल ठेवणं फार गरजेचं आहे. पैसा वाढला म्हणजे तुमची जी जगण्याची सुरुवातीची जी पद्धत होती, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू नका. बदल केला की लक्षात येते की तुमच्यामध्ये अहंकार वाढला आणि काय होतं, आपण एकदा अहंकार वाढला की मग माझ्याकडे पैसा जास्त आहे, त्याच्याकडे पैसा जास्त आहे, माझ्याकडे गाडी छोटी आहे, माझं घर बारकं आहे, मी घर बांधणार आहे. मग तुलना करायला लागताय आणि ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याशी तुलना करायला लागताय, त्यावेळी तुमचं स्वतःचं सुखी समृद्धी आयुष्य कुठंतरी तुम्ही धोकादायक रस्त्यावरून नेऊन ठेवत असताय. कारण जीवनामध्ये कधीही कुणाशीही तुलना करण्याचा का प्रयत्न करू नका. प्रत्येकाला देवानं दिलेलं आयुष्य हे वेगवेगळं असते आणि त्या आयुष्याप्रमाणे तुमच्या
प्रारब्धामध्ये जे काही कर्म लिहिलं आहे त्या कर्मावर तुमचं आयुष्य अवलंबून असतं आणि त्या पद्धतीनं तुमच्याकडं तो पैसा लक्ष्मी ही येत असते. त्यामुळं जीवनामध्ये दोघांचं ज्याच्याशी तुम्ही तुलना करताय कदाचित तो तुमच्या मान्यानं फार कमी दर्जाचा असेल, कदाचित त्याच्याकडं अचानक पैसा आलेला असेल आणि त्याच्याशी जर तुम्ही चांगल्या दर्जाचे असून जर तुलना करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते चुकीच्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या सुखाला कारणीभूत दुःखामध्ये घालण्यासाठी होत असतात. त्यामुळं पैसा आला की अहंकार आपल्या कंट्रोल पाहिजे, नियंत्रणाच पाहिजे, तर जीवन जगण्यात मित्रांनो मजा आहे. काय होतं आहे एखादा मनामध्ये वाईट विचार आला तर त्या विचारावर सुद्धा कंट्रोल करणं, नियंत्रण ठेवणं हे अतिशय फार गरजेचं आहे. कारण एखादा वाईट विचारसुद्धा तुम्हाला होत्याचं नव्हतं करू शकत असतो. त्यामुळं मनामध्ये जेवढे वाईट विचार येतात, कारण काय येतात याचासुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही सकाळपासून उठताय, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे तुम्ही कर्म करत राहता किंवा काम करत राहता, जो तुमचा व्यवसाय असेल, नोकरी असेल, शेती असेल, जे काय करत राहताय त्यामध्ये तुम्ही किती प्रामाणिकपणे, स्वच्छतेनं, कष्टानं किती राबताय ह्याचा जर तुम्ही बारकाईनं जर अभ्यास केला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार येणार नाही. जर तुमच्याकडं मोकळा वेळ असेल, विनाकारण दुसऱ्याची चौकशी करायची सवय जर असेल तर तुमच्या मनामध्ये अनेक वाईट विचार येणार आणि त्या वाईट विचारावर जर तुम्ही कंट्रोल, नियंत्रण जर नाही ठेवलंसा तर मित्रांनो तुमचे विचारच तुमचं भवितव्य बदलू शकतात. चांगला विचार करा, चांगलं आयुष्य मिळेल. वाईट विचार करा, वाईट मार्गाचं आयुष्य मिळेल. ह्या गोष्टी जीवनामध्ये मित्रांनो फार महत्त्वाच्या असतात. काय होतं आहे जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आपल्यामध्ये ज्या जीवनामध्ये गोष्टी असतात त्या मग खाजगी गोष्टी असतील, काही अति प्रायव्हेट गोष्टी असतील, त्या आपण जगाला सांगण्यात बसण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य हे तुमचं असतं. ज्या काही तुमचे वीक पॉईंट असतील, खाजगी गोष्टी असेल, त्या कधीही कुणाशीही कधीही शेअर करू नकोसा. कारण तेच नातं ज्यांना तुम्ही सांगितल्या ह्या तुमच्या खाजगी गोष्टी तो एक दिवस तुमच्या विरोधात जाऊ शकतो. ह्याचा विचार करणं तुम्ही फार गरजेचं आहे मित्रांनो. कारण काय होते आयुष्यामध्ये अनेक अडीअडचणीला तोंड देताना नको ती माणसंसुद्धा समोर आपल्या येत असतात. त्यामुळं तुमचे ज्या काही गोष्टी असेल त्या जास्तीत जास्त नियंत्रणाने कोणाला सांगण्याचा प्रयत्न करू नका. जे काय तुमचं गुपित असेल त्याच्यावर विश्वास ठेवायचा मित्र. धन्यवाद.